नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यावर्षी झालेल्या राज्यसेवा 2024 पेपर क्रमांक 1 या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नाची संभावित उत्तरे काय येऊ शकतात याचा आढावा घेणार आहोत. आपल्याकडे पेपर क्रमांक 1 सेट बी आहे आणि या सेटनुसारच आपण एक प्रश्नाची संभावित उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दिलेल्या उत्तरापैकी तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण त्यावर विचार करून आपल्या शंकाचे निरासन करण्याचा प्रयत्न करूया. तसेही आन्सर की आल्यानंतर आपल्याला प्रश्नाची उत्तरे कळणारच आहेत. त्यापूर्वी आपण संभाव्य उत्तरे काय असू शकतील याचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सेट बी मध्ये पहिलाच प्रश्न हा इतिहासावर आहे. तर आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न हा प्राचीन कालखंडावर विचारलेला आहे. हर्षवर्धन हा प्राचीन काळातला शेवटचा सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे, तर त्याच्या साहित्याविषयी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न असा आहे की हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? विच ऑफ द फॉलोइंग लिटरेचर वॉज रिटन बाय किंग हर्षवर्धन? पर्याय आहेत प्रियदर्शिका, बी हर्षचरित, सी रत्नावली, डी नागानंद. हर्षवर्धन याने बऱ्याच नाटकाचे लेखन केलेले आपल्याला वाचताना आढळून येते. त्यामध्ये प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद या नाटकाचा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. आणि पर्याय 2 मध्ये जे हर्षचरित हे जे काही चरित्र आहे हर्षवर्धनाचं, ते बाणभट्ट याने लिहिल्यामुळे ते हर्षवर्धनाचे साहित्य नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फक्त ए, बी, डी, जे की ऑप्शनमध्ये दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ए, बी, डी. नेक्स्ट प्रश्न दुसरा. या प्रश्नामध्ये आपल्याला स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि त्या संबंधित व्यक्ती यांची योग्य जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला या चळवळीची केंद्रे दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला या चळवळीची त्या केंद्रामध्ये केलेल्या नेतृत्वांची नावे दिलेली आहेत. तर मुंबई येथे स्वदेशी चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. एवढं जरी आपल्याला माहीत असतं तर प्रश्नाचं उत्तर निघालं असतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये एचं उत्तर 3 दिलेलं आहे. यावरून आपण जास्त वेळ न घालवता प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यावरून इतर केंद्र व त्यांचे नेतृत्व कुणी केलं याचा अंदाज सुद्धा आपल्याला काढता येतो. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर दिलेला आहे. यामध्ये असं विचारण्यात आलंय की कुणी एल्फिस्टन फंडसाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिलेली आहे? Who among the following gave a personal sum of 25,000 rupees to the Elphinstone Fund? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, पर्याय 2 रामकृष्ण भांडारकर, पर्याय क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि पर्याय क्रमांक 4 वामन आबाजी मोडक. तर जगन्नाथ शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचे जनक सुद्धा म्हटलं जातं. शिक्षण प्रसार करण्यासाठी एल्फिस्टन फंडासाठी 25,000 रुपयांची मदत ही त्यावेळी त्यांनी केली होती. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर शेठ. नेक्स्ट चौथा प्रश्न हा नेहरू अहवालावर विचारला गेलेला आहे की नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलं होतं? विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्स वॉज आउटलाइन इन द नेहरू रिपोर्ट? पर्याय आहेत वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, पर्याय क्रमांक 2 2 राष्ट्राची निर्मिती, पर्याय क्रमांक 3 स्वशासन मिळवणे, पर्याय क्रमांक 4 पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. तर जेव्हा आपण नेहरू अहवालाची उद्दिष्टे अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून नेहरू अहवाल मांडण्यात आला होता. तेव्हा चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हे आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न प्राचीन इतिहासावर आधारित आहे. प्रश्न असा आहे की सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? सिमुका वॉज द फाउंडर ऑफ विच डायनेस्टी? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सातवाहन, पर्याय क्रमांक 2 शुंग, पर्याय क्रमांक 3 कण्व, पर्याय क्रमांक 4 शक. ही चारही घराणे जी आहेत ती सर्व मौर्योत्तर घराणे आहेत. त्यापैकी सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. शुंग घराणं हे पुष्यमित्र शुंगने स्थापन केलं होतं. तर कण्व घराण्याचा संस्थापक हा वासुदेव होता आणि शक घराण्याचा संस्थापक हा मोग होता असं आपल्याला माहिती आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सातवाहन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6.
प्रश्न क्रमांक 6 असं म्हणतो की कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? असं विचारण्यात आलं आहे की व्हॉट वेअर द मेन प्रिन्सिपल ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑफ 1968 बेस्ड ऑन द रिकमेंडेशन ऑफ द कोठारी कमिशन. यामध्ये आपल्याला कोठारी कमिशनच्या शिफारशी विचारण्यात आलेल्या आहेत. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए, वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. पर्याय क्रमांक बी, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. आणि पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. जर आपल्याला या कमिशनच्या शिफारशी माहिती असतील तर तुम्हाला असं समजून येईल की पर्याय क्रमांक ए आणि बी हे बरोबर आहेत. तसेच पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे फक्त ए आणि बी. ए आणि बी कुठे आहेत? तर पर्यायी उत्तरामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फक्त ए आणि बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ची स्थापना कोण केली? हू अमॉंग द फॉलोइंग फाउंडेड द तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल. पर्याय क्रमांक 2 श्रीपाद अमृत डांगे. पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 4 अरविंद घोष. तर आपल्याला इतिहास वाचताना असं दिसून येतं की 1921 मध्ये लाला लजपत राय यांनी वंचित घटकातील समुदायांना शिक्षण देण्यासाठी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न असं म्हणतोय की सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला होता? Who was the prominent participant in the सत्याग्रह at धारासना in the civil disobedience movement? पर्याय आहेत. नंबर 1 कमलादेवी चट्टोपाध्याय. पर्याय क्रमांक 2 अंबिका चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 3 कस्तुरबा गांधी. पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू. तर धारासना हे गुजरातमधलं एक ठिकाण आहे. हे आधी आपल्याला माहिती पाहिजे. तर या ठिकाणी झालेल्या सत्याग्रहात मुख्यतः सरोजिनी नायडू यांचा मुख्य सहभाग होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू असं असणार आहे असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 असं सांगतो की 1957च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोण केलं होतं? हू वॉज द लीडर इन द अपरायझिंग ऑफ 1857 इन द कानपूर? पर्याय आहेत. तात्या टोपे, अझीमुल्ला, नानासाहेब आणि मौलवी अहमदुल्ला. यापैकी कुणी त्यावेळच्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व केलं होतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर 1958 मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांचे दत्तक सुपुत्र नानासाहेबांनी मुघल सम्राट बहादूर शहाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात क्रांती करण्याचं योजलं होतं. त्यावेळी स्वतः नानासाहेबांनी या क्रांतीचे नेतृत्व केलं होतं. त्यांनी 26 जून 1857 रोजी कानपूर हे जनरल व्हीलरकडून जिंकून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला पेशवा म्हणून घोषित केलं होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत तात्या टोपे, रावसाहेब पेशवे आणि अझीमुल्ला खान हे सुद्धा सहकारी म्हणून काम करत होते. पण नेतृत्व हे नानासाहेबांकडेच होतं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 नानासाहेब पेशवे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न असं म्हणतो की सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे? Which of the following taxes was collected from the Hindu and Muslim landlords respectively during the Sultanate rule? पर्याय असे होते की जिझिया कर आणि शर. पर्याय क्रमांक 2 जिझिया आणि खम्स. पर्याय क्रमांक 3 खिराज आणि जकात. पर्याय क्रमांक 4 खम्स आणि जकात. या प्रश्नामध्ये असं विचारलंय की हिंदू जमीनदाराकडून आणि मुस्लिम जमीनदाराकडून अनुक्रमे कोणता कर घेतला जात असे? पर्याय बघितल्यानंतर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये दिल्याप्रमाणे खिराज हा हिंदूकडून आणि जकात हा मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जाणारा कर होता. त्यामुळे प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 खिराज आणि जकात. नेक्स्ट हा प्रश्न प्राचीन भारतातील विजयनगरच्या शासन कालखंडातील आहे. या प्रश्नात असं विचारलंय की खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रझाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? पर्याय क्रमांक आहेत हरिहर, कृष्णदेवराय, देवराय 1 आणि देवराय 2. आता हा बहादूर रझा कोण होता? तर हा एक इराणच्या शासकाचा दूत होता आणि दूत म्हणून तो भारतात आला होता. आणि त्यावेळी विजयनगरच्या त्यावेळच्या देवराय 2 याच्या कालखंडात त्याने विजयनगरला भेट दिली होती. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 4 देवराय 2. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नामध्ये मध्ययुगीन कालखंडातील व्यक्ती दिलेले आहेत आणि त्या व्यक्तीसंबंधी काही संकल्पना दिलेल्या आहेत आणि यांच्याच आपल्याला जोड्या बघून चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत. पहिली जोडी आहे अब्दुल समद, प्रसिद्ध चित्रकार. दुसरी जोडी आहे तख्ते ताऊस मयूर सिंहासन. तिसरी जोडी राजपुत्र आझम शाह बहामनी शासक. चौथी जोडी बीबी का मकबरा दिलरस बानू यांचे स्मारक. यापैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. जेव्हा आपण मुघल कालखंडातील गोष्टीचा अभ्यास करतो तेव्हा चित्रकलेचा संदर्भ बऱ्याचदा बघायला मिळतो. यातच अब्दुल समद याचा उल्लेख आढळतो, जो की एक प्रसिद्ध चित्रकार होता, जो इराणमधून भारतात आला होता. त्यावेळी हुमायूनने त्याला भारतात आणलं होतं आणि अकबराच्या काळात तो चित्रकलेची शिक्षा देत असताना आपल्याला वाचनामधून दिसून येतं. त्यामुळं पहिली जोडी ही बरोबर आहे. दुसरी जोडी ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. मयूर सिंहासनालाच तख्ते ताऊस असं म्हटलं जायचं, त्यामुळं दुसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. तिसरी जोडी असं म्हणते की राजपुत्र आझम शाह हा बहामनी शासक होता, पण आझम शहाबद्दल असं सांगितलं जातं की हा औरंगजेबाचा मुलगा आहे. त्यामुळे बहामनी घराण्याशी त्याचा कुठलाच संबंध नसावा, म्हणून ही जोडी चुकीची ठरते. चौथी जोडी बीबी का मकबरा. बीबी का मकबरा ही महाराष्ट्रातील इमारत आहे, जी की दिलरस बानू यांची स्मृती स्मारक आहे. हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची होती, तर पर्याय क्रमांक 1 फक्त सी हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. या प्रश्नात असं विचारलंय की विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं? Noted Warli painter Jivya Soma Mase was honored with which of the following awards? पर्याय आहेत पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरू आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. हा प्रश्न तसा बघितला तर चालू घडामोडी याविषयी संबंधित दिसून येतो. जिव्या सोमा मसे यांच्याविषयी व त्यांच्या पुरस्काराविषयी जाणून घ्यायचं ठरवलं तर आपल्याला असं जाणवतं की 1976 साली त्यांना नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स हा पुरस्कार सर्वात आधी देण्यात आला होता. त्यानंतर 2002 मध्ये त्यांना शिल्पगुरू हा पुरस्कार देण्यात आला होता आणि 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना पद्मभूषण पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 3 बी, सी आणि डी बरोबर. नेक्स्ट प्रश्न 14. या प्रश्नामध्ये विचारले की अहमदाबादमधील गिरणी कामगाराच्या लढ्यात महात्मा गांधी सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या? Who was the main female collaborator with the Mahatma Gandhi in the struggle of mill workers in Ahmedabad? पर्याय होते सरोजिनी नायडू, अनुसया साराभाई, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली. हा प्रश्न आधुनिक भारताचा इतिहासावर आहे. महात्मा गांधींनी अहमदाबादमध्ये 1918 मध्ये गिरणी कामगाराच्या प्रश्नासाठी सत्याग्रह केला होता. त्याचा परिणाम म्हणून अनुसया साराभाई यांनी 1920 मध्ये टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती आणि यात गिरणी कामगाराच्या लढ्यात महात्मा गांधीसोबत प्रमुख महिला सहकारी म्हणून त्यांनी काम केलं असं आपल्याला आढळून येतं. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अनुसया साराभाई. नेक्स्ट इतिहास या सेक्शनमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 15, जो असं म्हणतो की इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असं विधान कोण केलं होतं? आफ्टर द स्प्लिट इन द इंडियन नॅशनल काँग्रेस इन 1907, who made the statement की नॅशनल काँग्रेस कोलॅप्स ॲट सुरत, दिस इज आवर विक्ट्री? पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, 2 लोकमान्य टिळक, 3 लॉर्ड मोर्ले, नंबर 4 लॉर्ड मिंटो. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने आणि आधी जे जहाल आणि मवाळ गट तयार झाले होते त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं होतं. आणि 1907 मध्ये जे सुरतमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे आपल्याला दिसून येतं. या विभाजनानंतर भारताचा व्हॉइसरॉय जो होता लॉर्ड मिंटो यांना असं म्हटलं होतं की बाबा सुरत येथे जी राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मिंटो. हे आपण बघितले राज्यसेवा 2024 मधील इतिहास या घटकावर आलेले प्रश्न आणि त्यांची संभावित उत्तरे. तुम्ही दिलेल्या आणि तुम्हाला इतिहासाचा घटक किती प्रमाणात समजला आणि किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. ही आपण दिलेली ॲन्सर की फायनल नाही,
आयोग आपली फायनल आन्सर की पब्लिश करेलच, त्याआधी तुमच्यापर्यंत इतिहासावरील प्रश्नाची उत्तरे काय असू शकतात हे आपण डिस्कस केलं आहे. तुम्हाला कुठल्या प्रश्नाविषयी शंका असेल तुम्ही फ्रीली कमेंट करू शकता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया राज्यसेवा 2024च्या पुढील विषयाच्या घटकामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.